नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण करतोय निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स ह्याचा अनालिसिस आणि आज 16 तारीख होती मित्रांनो आणि 16 तारखेला मार्केटने काय रिएक्शन केली त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि उद्यासाठी म्हणजे 17 तारखेला मार्केट कशा पद्धतीने असेल त्याचा आपण प्लॅन बनवणार आहोत. तत्पूर्वी आपण जे पाहिलं होतं की मार्केट काय होणार आहे आणि त्याने आज काय केलं. जर तुम्ही नीट बघाल तर मार्केटनी आज मोठा गॅप डाऊन ओपन झाला. गॅप डाऊन नंतर जी आपली स्ट्रॅटेजी होती त्यानुसार आपण काय ठरवलेलं आहे, जेव्हा तो लो ब्रेक करेल त्यावेळेलाच एंट्री आपण घेणार आहोत किंवा एक पुलबॅकची आपण वाट बघणार. दिसलं पुलबॅक नंतर त्याने एंट्री दिली असेल किंवा आज एक्सपायरी होती त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं पण होतं कारण प्रीमियम आज फटाफट फटाफट कमी होणार होते. जर तुम्ही बाईंग साईडला जर असाल तर आज तुमचं खूप बोरिंग दिवस असेल. तुम्ही दोन्ही साईडला पण पैसे लूज केलेले असाल. पण जर का सेलिंगला असाल तर मात्र तुमचे आज पैसे बनलेले आहेत आणि मार्केट एकदम परफेक्टली लेवल टू लेवल चालला बघा. ही सेकंड लेवल त्यानंतर थर्ड लेवल दोन्ही लेवल टू लेवल चाललेले आहेत. ठीक आहे. पण ऑप्शनमध्ये प्रीमियम काय वाढले नाही. उलट प्रीमियम डिके झाले कारण एक्सपायरीमुळे. तर उद्यासाठी आपण काय प्लॅन करतोय त्याच्यावरती आपण आता चर्चा करूया की उद्या काय असेल आणि कशा पद्धतीने आपण करू. त्याच्या अगोदर मी तुम्हाला आहे ना थोडंसं 1 तासाच्या चार्टवर नेतो आणि आपण थोडंसं चर्चा करू की 1 तासाच्या टाईम फ्रेमवर काय दिसतंय. त्याच्यासाठी आपण ठीक आहे. जर 1 तासाच्या चार्टवर जर तुम्ही नीट बघाल मित्रांनो, तर तुम्हाला दिसेल मार्केट एका एका चॅनलमध्येच आहे बघा. ठीक आहे. एका चॅनलमध्येच आहे आणि या चॅनलमध्येच तो फिरतोय. ठीक आहे. खूप दिवस आहेत. फक्त एकदा दोनदा त्याने ब्रेकआउट करायचा प्रयत्न केला आणि पुन्हा त्या रेंजमध्येच येतोय. पुन्हा इथे येतोय, पुन्हा वर जातोय, पुन्हा त्या रेंजमध्ये येतोय. या पद्धतीने जवळ-जवळ नाही म्हणालात तर तुम्ही हा जो दिवस आहे 27 नोव्हेंबर पासून किंवा 16 मिनिटं 20-21 तारखेपासून जर तुम्ही बघाल 20 तारखेपासून ऑक्टोबर ते जवळ-जवळ डिसेंबरपर्यंत त्या रेंजमध्येच आहे. एकदा दोनदाच फक्त वर-खाली त्यांनी केलेलं आहे. तर दुसरं जर आपण इथे तुम्ही नीट बघाल, इथे बायिंग झोन आहे. बरोबर तिथेच आलंय. दिसते तुम्हाला ही लाईन? ही लाईन बघा. बरोबर त्या बायिंग झोनवर आलाय आणि बायिंग झोनवर वर गेलाय. बायिंग झोनवरून वर गेलाय. बायिंग झोनवरून वर गेलाय. बायिंग झोनवरून वर गेलाय. म्हणजे काय मार्केट एका सपोर्टला आलंय. तर सपोर्टला आलंय तर काय होईल? इथून मे बी चान्स आहे की वर जाण्याचा. पण जर का इथे जर थोडं प्राइस एक्शन करून आणि ही लेवल जर मार्केटची जी आहे लक्ष्मण रेषा ज्याला आपण म्हणू ही जर ब्रेक केली तर मोठा फॉल होण्याचे चान्सेस आहेत जो आपण बघतोय 25,400 25,200 पर्यंत इझिली येऊ शकतो. नाहीतर इथून मे बी प्रत्येक वेळेला वरती गेलेलं आहे मार्केट. पण काय असतं मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा कुठलाही सपोर्ट जेव्हा वारंवार जेव्हा तिथे टच होत राहतं तर तो काय होतो तो झोन जो असतो तो वीक झोन होतो आणि वीक झोन झाला तर काय होईल मे बी तो ब्रेक करून खाली येण्याचे चान्सेस असतात. तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं तर सपोर्ट जर आहे ओव्हरऑल मार्केट ट्रेंड काय सांगतोय तर ओव्हरऑल सांगतोय जर बघाल तुम्ही ओव्हरऑल मार्केट लोअर लो बनवत चाललंय. लोअर लो, लोअर हाय बनवत चाललंय. ठीक आहे. हे 1 तासाचा टाईम फ्रेमनुसार मी तुम्हाला सांगतोय. आणि 1 तासाचा टाईम फ्रेम सांगण्याचा मुद्दा हेच आहे, की मला हा सपोर्ट आहे, हे तुम्हाला दाखवायचं होतं. जर तुम्ही नीट बघाल, तर दिसलं का तुम्हाला? 1, 2, 3, 4, 5 ते 6 वेळा मार्केटने तिथून रिव्हर्स एंट्री केलेली आहे आणि तिथेच होतो आणि जेव्हा मार्केट थोडासा मोठ्या टाईम फ्रेमवर जर सांगायचं म्हटलं, तर मार्केट थोडासा साइडवेज आहे आणि साइडवेज असल्यावर काय होतं? साइडवेज असल्यावर मार्केट चॉपी असतो. म्हणजे 2 दिवस वर असेल, तर 2 दिवस खाली असो, या पद्धतीने चालतं. आता आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जाऊया, लेव्हल्स लावूया. लेव्हल्स काय आहेत? त्या पद्धतीने आपण प्लॅन करू. ओव्हरऑल ट्रेंड काय सांगतोय? तर ओव्हरऑल ट्रेंड आपल्याला सांगतोय, की थोडासा बुलिश आहे मित्रांनो. सॉरी बेरिश आहे.
आज स्विंग ह्यासाठी घेतलाय कारण इथून मार्केटनी रिजेक्शन दिलंय बघा. इथूनच रिजेक्शन दिले दिसलं तुम्हाला. आणि हा सपोर्ट आहे मोठा जो आपण पाहिला पण होता की या सपोर्टला जर आला तर इथून मे बी खाली येईल किंवा वरती जाण्याचे चान्सेस आहेत. म्हणून हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण मार्क केलेला आहे. तर 150, 26,000, 26,000च करूया आपण. मार्केटला लक्षात घ्या मित्रांनो, वर जाण्यासाठी आहे ना खूप मेहनत करावी लागणार आहे. पण खाली येण्यासाठी त्याची इझिली त्याला थोडा संधी आहे खाली येण्याची. पण वर जाण्यासाठी त्याला काय करायला लागेल, तर त्याला त्यासाठी थोडासा जोर लावायला लागेल. जोर का लावायला लागेल? कारण ओव्हरऑल ट्रेंड काय दिसतोय आपल्याला, थोडासा निगेटिव्ह दिसतोय. ठीक आहे. तर हे आपण 2 लेव्हल काढलेले आहेत निफ्टीमध्ये. ठीक आहे. तर काय लेव्हल आहेत? समजा जर का मार्केट उद्या थोडंसं प्राइस एक्शन करून जर वर करतोय म्हणजे ही लेवल जर ब्रेक करतोय तर 25,960, 26,000 आणि 26,060 ह्या 3 लेवल इझिली जाऊ शकतो. पण वर जाण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, त्याला जोर लावायला लागेल. उद्या त्यात बुधवार आहे म्हणजे काय? तर आज निफ्टीची एक्सपायरी झाली. उद्या अ, मधला दिवस आहे आणि परवा सेन्सेक्सची एक्सपायरी. पण मागच्या आपण 1-2 महिन्यात जर नीट बघाल, तर बुधवारी खूप ट्रेंडिंग राहतोय मार्केट. ठीक आहे. खूप ट्रेंडिंग राहतोय. वर किंवा खाली जाण्यासाठी आणि जास्त जे चान्स आहेत ते वर जातोय. आता तो वर जातोय की खाली जातोय ते आपण उद्या बघू. आपण प्राइस ॲक्शननुसार काम करू आणि जर का असा काही प्राइस ॲक्शन करून जर ही ब्रेक होते 25,830 ची लेव्हल, तर 25,760 आणि 25,700 ह्या 2 लेव्हलसाठी आपण त्याच्यामध्ये आपण प्लॅन करू शकतो. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो, ही लक्ष्मण रेषा आहे 25,700. जर इथे क्लोजिंग दिली उद्या, तर मे बी सिनारिओ पहिलाच निगेटिव्ह आहे. तो अजून निगेटिव्ह होऊ शकतो. मित्रांनो, तर त्याचं तुम्ही लक्ष ठेवा. लेव्हल्स बघा. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन, प्राइस एक्शन किंवा शेअर मार्केट शिकून ट्रेड मारा. कधीही तुम्ही शिकून जर ट्रेड मारला तर काय होईल, तुमचे चान्सेस जास्त असतील परफेक्ट होण्याचे. तुम्ही रँडमली लेव्हल्स घेताय, लेव्हल्सनुसार जर करताय तर उत्तम. पण तरी पण जर तुम्हाला कळलं पाहिजे, कधी मला ट्रेडमध्ये एंट्री घेतली पाहिजे, कधी एक्झिट घ्यायला पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला शिकायला पाहिजे आणि जितकं तुम्ही शिकाल तितकं तुम्ही परफेक्टली करायला लागेल. आता वळूया आपण बँक निफ्टीकडे. तर बँक निफ्टी आज पूर्णपणे जर तुम्ही नीट बघाल, पूर्णपणे त्यांनी खाली नेलंय. म्हणजे काल जो काय त्यांनी मोठा ट्रेंड नेलेला ना वरती, डबल टॉप बनवलेलं होतं. आपण काल चर्चा पण केली होती. डबल टॉप आहे. हा डबल टॉप जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत तो वर जाणार नाही. तर कालचा जो लो होता त्याच्या सुद्धा खाली बँक निफ्टी आलेला आहे. चला तर मग आता आपण त्याच्यात लेव्हल्स मार्क करूया. सर्वप्रथम रेड झोन टाकू. आपण 900 आणि 59,000, 59,160 ही रेंज आपण घेऊया. ही रेंज आल्यानंतर एक मिनिट. एक तासाच्या टाइम फ्रेमवर मी लावतोय आणि लेव्हल्स आपण जरा काढून घेऊया. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, जर आपण हे बघितलं. ठीक आहे. तर उद्या बँक निफ्टीमध्ये मित्रांनो जर आपण प्लॅन करू की काय होते, प्लॅन काय करायचा आहे, जोपर्यंत ही रेंज म्हणजे 59,160 ची रेंज ब्रेक करत नाही, प्रॉपर प्राइस ऍक्शनने ब्रेक करत नाही, तोपर्यंत आपण बुलिश मोमेंटम साठी जाणार नाही आहोत. ठीक आहे. तर वरती बुलिश साठी आपल्याला 59,286
59,400 आणि 59,550 च्या ह्या 3 लेव्हल्स आपण वरती साठी आपण प्लॅन करू. जर मार्केट इथून प्राइस ॲक्शन करून वर गेला तर, आणि जर का मार्केट इथून प्राइस ॲक्शन करून जर खाली गेलं आणि 59,900 ची लेव्हल जर ब्रेक करते, तर 58,775, 58,650 आणि 58,550 पर्यंत इझिली 3 ट्रॅव्हल करू शकतो. ओव्हरऑल जर सांगायचं म्हटलं, तर मार्केटने जर गॅप अप जर केला, जोपर्यंत गॅप फिल करून इंट्राडे हाय ब्रेक करत नाही, तोपर्यंत आपण वरती जाण्यासाठी प्लॅन करणार नाहीये. ठीक आहे. जर त्याच पद्धतीने समजा जर का तो गॅप डाउन जर झाला, तर गॅप फिल होऊन द्या. गॅप फिल करून त्याला इंट्राडे लो ब्रेक करून दे. त्यानंतरच आपण खाली जाण्यासाठी प्लॅन करणार आहोत. तर ह्या लेव्हल्स आहेत मित्रांनो, लेव्हलनुसार काम करा. निफ्टीमध्ये सुद्धा आपण त्याच पद्धतीने आपण करणार आहोत. आता वळूया आपण सेन्सेक्सकडे. सेन्सेक्समध्ये जर तुम्ही नीट बघाल, सेम त्या पद्धतीनेच झालंय बँक निफ्टी सारखंच. तर 550 ते मित्रांनो 900 पर्यंतची ही सेन्सेक्सची रेंज आहे आणि त्या रेंजला ते उद्यासाठी आपण प्लॅन करतोय. सेन्सेक्समध्ये आपण लेवल्स काढलेले आहेत काही. जर का उद्या सेन्सेक्स 84,550 ब्रेक करतोय, 84,350, 84,150 आणि 83,983 पर्यंत इझिली तो ट्रॅव्हल करू शकतो. अशा 3 लेवल्स आपण काढलेल्या आहेत सेन्सेक्समध्ये. आणि त्याच पद्धतीने जर तो प्राइस ॲक्शन करून 84,900 ब्रेक करतोय, म्हणजे काय, हा स्विंग हाय ब्रेक करतोय, तर आजचा इंट्राडेचा हाय जो आहे 84,040, 85,040, 85,178 आणि 85,321 या 3 लेवल्स साठी जाऊ शकतो. उद्या सेन्सेक्स, आज सेन्सेक्स ची परवा एक्सपायरी आहे. ठीक आहे. निफ्टीमध्ये जे आपलं राहिलं होतं ते गॅपअप जर झालं, उद्या जर झालं, तर गॅप फिल करून द्या. इंट्राडे हाय ब्रेक करून दे. इंट्राडे हाय ब्रेक केल्यानंतरच आपण वरच्या मुवमेंटसाठी आपण प्लॅन करणार आहोत. आणि त्याच पद्धतीने जर गॅप डाऊन झाल्यानंतर इंट्राडे लो जरा ब्रेक करून दे किंवा प्राइस ॲक्शन काहीतरी बनवून दे. प्राइस ॲक्शन करून जर लो ब्रेक करतोय किंवा खाली जातोय, तरच आपण खाली जाण्यासाठी करणार आहोत. कारण खाली सपोर्ट झोनला पोहोचलेला आहे मित्रांनो, मोठा सपोर्ट झोन आहे. मागच्या 6 वेळेला तिथूनच सपोर्ट घेऊन तो वर जातोय वारंवार. तर मार्केट एका रेंजमध्ये फसलेलं आहे. या रेंजमध्ये जेव्हा फसलेला असतो त्यावेळेला ऑप्शनवाल्यांना प्रीमियममध्ये जास्त पॉइंट्स मिळत नाही. प्रीमियम डिके लवकर होतो, पण वाढण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मित्रांनो, हे होतं निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स याचा अनालिसिस. आपण उद्या बघूया कशा पद्धतीने प्लॅन करता येईल सेन्सेक्सच्या एक्सपायरीसाठी. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रांना प्लीज शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स द्या. जर काय तुमचे पॉझिटिव्ह कमेंट्स असतील तर नक्की द्या. मी तुमचे कमेंट्स सगळे वाचतो. थँक्यू. जय हिंद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.